नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर बघा, परवा दिवाळी आहे आणि दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन आहे परवा. तर ह्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला काही काळजी घ्यायची आहेत. काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करणे टाळायचे आहे किंवा काळजी घ्यायची आहे. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. तर चला आपण व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणलं की माता लक्ष्मी मातेची आपण मूर्ती आपल्या घरी आणतो. मातीची असू देत किंवा पितळाची असू दे किंवा चांदीची किंवा प्रतिमा आणतो. प्रतिमेमध्ये भगवान गणेश आणि माता लक्ष्मी असा सुद्धा आपण फोटो आणतो. पण ह्या फोटोमध्ये किंवा मूर्ती जी असेल ती उभ्या अवस्थेत नकोय. आपल्याला विराजमान बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला ह्या मूर्त्या आणायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये त्यांना बोलवायचं आहे, त्यांचा आदरातिथ्य करायचं आहे, स्वागत करायचं आहे. म्हणजे ह्या जेव्हा बसलेल्या अवस्थेत असेल त्यावेळेस आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील. उभ्या अवस्थेत त्यामुळे चुकून सुद्धा लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची नाहीये किंवा गणपती बाप्पांची सुद्धा उभ्या अवस्थेतली मूर्ती आणायची नाहीये. तर बघा, लक्ष्मीपूजन म्हटलं की आपण माता लक्ष्मीची आपण त्या दिवशी आरती करतो. बरेच जण करतात. पण असं म्हटलं गेलंय शास्त्रामध्ये की आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी जेव्हा माता लक्ष्मीची आरती करतो त्यावेळेस आपण आरती करताना उभे असतो आणि आरती झाल्यानंतर आपण आपापल्या कामांसाठी निघून जातो. त्यानंतर माता जी ऍक्टिव्हेट होती, म्हणजे आरती केल्यामुळं ती माता ऍक्टिव्हेट होती आणि ती चंचल असल्यामुळे ती निघून जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची या दिवशी आरती करायची नाही. आपल्याला त्याऐवजी माता लक्ष्मीचे जे काही स्तोत्र मंत्र असेल, श्रीसूक्त असेल, हे तुम्ही म्हणू शकता, पण आरती करायची नाहीये. तर बघा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची फक्त माता लक्ष्मीची पूजा करायची नाहीये, तर त्यासोबत आपल्याला भगवान गणेशांची देखील पूजा करायची आहे, भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे. कारण बघा, जिथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तर पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजेमध्ये आपण काही कॉइन्स ठेवतो, नोटा ठेवतो किंवा कवड्या देखील ठेवतो. तर आपल्याला त्या दिवशी हे जे पैसे असतात किंवा ह्या कवड्या ज्या असतात त्या चुकून सुद्धा आपल्याला कोणाला बाहेरच्या माणसाला द्यायच्या नाहीयेत. कमीत कमी त्या दिवशी तरी नाही द्यायच्या आहेत आपल्याला. दुसऱ्या दिवशी आपण ह्या वापरू शकतो. तर बघा, आणि पुढची अशी गोष्ट की पूजा झाल्यानंतर आपण काय करतो, देवघरातील जो आजूबाजूचं सामान असतं पडलेलं ते आपण आवरायला सुरुवात करतो पूजा झाल्यानंतर, किंवा जागच्या जागी ठेवून द्यायला सुरुवात करतो. तिथला एरिया जो असो खराब झालेला असेल तर तो आपण साफसफाई करतो. तर प्लीज असं करू नका. पूजा झाल्यानंतर कधी साफसफाई करायची नाही, कारण आपण पूजा केल्यानंतर आपण लक्ष्मी मातेला आमंत्रित करतोय, आपण तिला आपल्या घरी राहावं म्हणून तिला प्रार्थना करतोय आणि त्यामुळं ती आपल्या घरामध्ये त्या दिवशी वास करते आणि आपल्या घरात राहते ती. तर त्यामुळं पूजा झाल्यानंतर आपल्याला क्लिनिंग करायचं नाहीये. तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या की ज्यांची आपण दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी काळजी घेतली पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.